सपरुवणमोक्षम्। जय बोलो जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र भगवान की जय बोलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेक्षाट सुंदर सागर जी महाराज की जय बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की। नमस्ते मंदार बँक बॅलन्स चालले काढायचा। आपली मूळ इस्टेट किती आहे आणि कर्माकडून घेतलेलं कर्ज किती आहे, हे सगळं इस्टेट म्हणजे आपली नाही आहे, हे सगळं कर्माचं कर्ज आहे, हे सगळं फेडावं लागणार आहे आपल्याला। तर त्याचा सगळ्यात उत्कृष्ट बॅलन्स कोणाजवळ असतो? कशाचा? राजश्री काकी तुम्ही नव्हता, कुठे गेला होता? सगळं आता पाठीमागचं सांगायला म्हणजे वाचायला पाहिजे। तर आपण काल सुरुवात केली होती की जे अनेक समयामध्ये बांधलेले समय प्रबद्ध आहेत त्यातले एक एक निषेध फिरून गेल्यानंतर बाकीचे शिल्लक असतं। कार्बन शरीराचं कसं आहे की आबादा सोडून तिथं पहिल्या समयापासून त्याची निषेध उदयाला येणं सुरू होत आहे। मग जे आता कुठल्या पण एका विवक्षित समयामध्ये बघायचं कार्बन शरीर, तर त्यावेळेला तिथं कुठला पूर्वी बांधलेला समय प्रबद्धाचा शेवटचा निषेध एक फक्त शिल्लक राहिलेला आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या समयात बांधलेल्याचं 2 निषेध, त्याच्यानंतर बांधलेल्याचे 3 निषेध, अशा प्रकारे वर्तमान समयापर्यंत यायचं। तर त्या सगळ्या समयात बांधलेलं आत्ता काय आहे? शिल्लक। म्हणजे आता आपण बघितलं कार्बन शरीराचं 70 कोडाकोडी सागरामध्ये जे बांधलेलं आहे त्याचं काय करायला लागलेत बेरीज, की 70 कोडाकोडी सागरामध्ये पहिल्यांदा कुठे फिरला म्हणून सांगितलं? बादर पृथ्वी काय एकेंद्रियामध्ये। जे 70 कोडाकोडी सागराला आपण जेव्हा सुरुवात केली त्याला बंद 70 कोडाकोडी सागराचा नव्हता, जे आपण बेरीज करायला सुरुवात केलं। कारण का 70 कोडाकोडी सागर जिथं बांधलेले त्रसमध्येच बांधणार, संज्ञे पंचेंद्रिय पर्याप्त जीव 70 कोडाकोडी सागर बांधणार, बाकीचे एकेंद्रिय द्विंद्रिय तींद्रिय चतुरेंद्रिय तेवढं बांधत नाहीत। मग तिथं स्टार्ट केला तर पुन्हा घाटा जास्त होणार, त्रसामध्ये केला तर पुन्हा तो एकेंद्रामध्ये केला, पुन्हा मध्ये, मग पुन्हा त्रसामध्ये, असं अनेक वेळा करून सुद्धा जास्त संचय होत नाही। बादर पृथ्वी कायकामध्येच जर आपण त्रस पर्याय कमी, त्रसाचा काळ कमी, बाकी सगळा काळ जर बादर पृथ्वी कायकामध्ये ज्याचं गेलेला आहे त्या जीवाचा उत्कृष्ट संचय होतो। परंतु त्या पहिल्या समयापासून म्हणजे बादर पृथ्वी कायकामध्ये जिथून आपण सुरुवात केली तिथपासून ते ज्या शेवटचा समय 70 कोडाकोडी सागराचा, तर त्या शेवटच्या समयामध्ये तो संचय आपण बघतोय। तर तिथं त्या समयात बांधलेल्यापासून ते तिथपर्यंतचे सगळे समय प्रबद्ध असणार। कुठूनपासून? बादर पृथ्वी कायकाच्या जिथून आपण सुरुवात केली ना, आहे तर 70 कोडाकोडी सागराचा पहिला समय घेतला, इथून सुरुवात केला आपण संचय करायला एक पहिल्या समयापासून। मग इथं त्रस पर्याय कमी, त्रस स्थिती कमी, 70 कोडाकोडी सागर कुठं राहिला? बादर पृथ्वी कायकामध्ये। आणि 2000 सागराधिक पूर्वकोटी पृथक कुठं राहिला? त्रस पर्यायामध्ये। तर ह्या शेवटच्या समयात 70 कोडाकोडी सागरचा हा शेवटचा समय आहे, सागरवा समय। इथं हा उत्कृष्ट संचय दाखवत आहे। तो जीव कुठं आहे? 7व्या नरकामध्ये आहे, त्याचा पण भवाचा तो शेवटचा समय आहे।
त्या ठिकाणी तो उत्कृष्ट संचय होतोय त्याचा सगळ्यात जास्त कारमान शरीराचा. तर ह्या पहिल्या समयात बादर पृथ्वीकायपासून आपण सुरुवात केली. मग हिथं जो बांधलेला समय प्रबद्ध असेल त्यातलं एक निषेक हिथं शिल्लक असणार शेवटपर्यंत. आता हिथं एकेंद्रिय पर्यायामध्ये आता शंका व्हायला पाहिजे, एकेंद्रिय पर्यायामध्ये तर स्थिती किती बांधली जाते? 70 कोडाकोडी सागर बांधत नाही, जास्तीत जास्त एक सागर उत्कृष्ट स्थिती आहे त्याची, त्याच्यापेक्षा येत नाही. मग इथंपर्यंत कसं राहणार 70 कोडाकोडी सागरापर्यंत? तर त्याचं उत्कर्षण करत करत, कारण मध्ये संश्लेष परिणाम त्याला अनेक वेळा झाले असं घेतो की नाही आपण, त्या संश्लेष परिणामामध्ये काय होतं, त्याचं उत्कर्षण होत आहे. मग ते उत्कर्षण होत होत ह्यातला एक निषेक हिथपर्यंत राहणार शिल्लक, ह्या दुसऱ्या समयातला पण 2 निषेक राहणार, तिसऱ्या समयातले 3 निषेक राहणार. असं पूर्ण 70 कोडाकोडी सागरामध्ये जेवढे समय प्रबद्ध बांधलेले आहेत त्यातलं स्थितीच्या पेक्षा नाही परंतु उत्कर्षण करून पुढं पुढं जाते ते, एक्सचेंज काय म्हणतो त्याला, आपण पुढं करायचं, पुढं घालवायचं त्याला. असं करत करत सगळ्या समयातले इथं असणार शिल्लक काही निषेक प्रत्येकाचे. हेच मी म्हटलं ना 10व्या पुस्तकात जे मोठं गणित आहे हेच तिथं गणित दाखवले. ह्यातलं किती शिल्लक आहे, ह्यातलं किती आहे, त्यातलं किती आहे, तिसऱ्या समयातलं किती आहे, चौथ्या समयातलं किती आहे, आणि त्याचा भागहार किती आहे प्रत्येकाचा, असं प्रत्येक ते काढलेलं आहे, बॅलन्स सगळा काढलेला. हां 70 कोडाकोडी सागर का बांधता नाही आहे. हां नहीं, एक सागर काय बंद करेगा वो? वो नहीं लिया वैसा, वो एक सागर वाला ही लिया. हाँ तो यहाँ बंधा हुआ ऐसा बोला ना, एक सागर बांधेगा ना, तो एक सागर बांधेगा, फिर 2 सागर तक उसके उत्कर्षण करेगा, बाद में एक सागर बांधेगा वापस तो उसका उत्कर्षण करेगा, पुनः वो आगे उसको भेजेगा, पुनः उसको आगे भेजेगा, ऐसे एक एक सागर उसको आगे आगे भेजते जाएगा. तो फिर जब 3वें पर्याय में उत्पन्न होगा तब जब 70 कोडाकोडी सागर बांधेगा तो वहाँ तक वो पहुँच जाएगा. मुझे भी पहले से तो मैंने कहा ये तो एक सागर बांधता है कैसे जाएगा, इसका खुलासा भी नहीं ज़्यादा कहीं पर किया है, लेकिन मैंने अपनी बुद्धि से मतलब लगाया कि उत्कर्षण के बिना वो वहाँ तक नहीं जा सकता है. तो उत्कर्षण हो करके वो वहाँ जाएगा, क्योंकि इसके एक सागर बांध देंगे तो समय इसकी स्थिति कितनी इतनी, पुनः वो जाएगा, पुनः इसकी स्थिति इतनी, पुनः इसकी इतनी बढ़ेगी, ऐसे बढ़ते 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 वो 70 कोडाकोडी सागर तक पहुँच जाएगा एक निषेक उसका. 70 कोडाकोडी सागर इसके आगे नहीं जा सकता है, क्योंकि इसकी शक्ति स्थिति उत्कृष्ट स्थिति तक जाने की ही होती है, उसके आगे नहीं जा सकता है 70 कोडाकोडी सागर से. आगे भी बहुत सारे प्रश्न उसमें किए, आगे क्यों नहीं बताए, वहीं पर क्यों बताया, तो ये वहाँ तक ही जा सकता है, उसके आगे नहीं जा सकता. तो अभी अपना जो चल रहा है अपन वो लेते हैं. मतलब कहने का मतलब था कि ये बादर पृथ्वी का के पहले समय से लेकर के ये 70 कोडाकोडी सागर के अंतिम समय तक जितने भी समय प्रबद्ध बांधे हैं सबका अंश उसमें है, और उस सबका संचय कितना होता है ये यहाँ पर उत्कृष्ट संचय होगा. सबका 70 कोडाकोडी सागर ये हमेशा रहेगा ऐसा नहीं, लेकिन उत्कृष्टता की अपेक्षा से यहाँ पर निकाल रहे हैं. हिंदी मराठी ते सगळं 70 ते मिळून 70 कोडाकोडी सागर, ते सगळं मिळून 70 कोडी सागर होणार. तिथे 7व्या नरकाच्या शेवटच्या समयापर्यंत सगळं मिळूनच घ्यायचं ते 70 कोडाकोडी सागर. आता पुढं चाललं आपलं काय चाललं होतं. हां तर ते कसा त्याची बेरीज कशी करायची, तर ते आपण काल पहिल्या गुणांची बेरीज केली होती. प्रत्येक ठिकाणी असणारच ते, परंतु उत्कृष्ट कुठं होतं ते दाखवतात. आता सुद्धा आपल्याजवळ तेवढं आहेच, मोक्षाला जाईपर्यंत राहणारच. शेवटच्या समयातच एकदम 1.5 गुणाने गुणित 14व्या गुणस्थानाच्या शेवटच्या समयात सगळं जाणार, आणि 4 कर्माचं 12व्या गुणस्थानाच्या शेवटच्या समयात जाणार, 3 कर्माचं मोहनियाचं जाणार 10व्या गुणस्थानाच्या शेवटी,
3 घाती कर्माचं जाणार 12व्याच्या शेवटी आणि 4 आघाती कर्माचं जाणार 14 गुणासनाच्या शेवटी. ते काही कमी 1.5 गुणाने गुणित तिथंपर्यंत राहणारच, फक्त ते पातळ म्हणजे कमी कमी होत जाणार, परंतु सामान्यपणे तेवढं होणार. कारण का समय प्रबद्ध जो आहे तो जगण्य आणि उत्कृष्ट 2 प्रकारचा आहे ना, आणि त्याचे मध्यम अनेक भेद आहेत. तर त्या समय प्रबद्धाची जी किंमत आहे ती वेगवेगळी होते. त्यामुळं उत्कृष्टतेच्या अपेक्षेनं उत्कृष्ट समय प्रबद्ध घ्यायचा, त्याला गुणायचं, आणि जगन्य संचय असेल तर त्याला जगन्य समय प्रबद्ध घ्यायचा. परंतु काही कमी 1.5 गुणाने गुणित असते सत्तेमध्ये. औदारिक शरीराचं आणि वैक्रिक शरीराचं त्याच्या भावाच्या शेवटच्या समयात असणार, आणि ह्याचं 70 कोडाकोडी सागरचा किंवा ज्ञानावरण आधी काय त्याचं 30 कोडाकोडी सागरच्या शेवटच्या समयात उत्कृष्ट असणार. आता आपण एक पहिल्या गुणहानीचं बेरीज केली होती, सगळ्यांना जमली का? करून बघितली का? काय नाही? दुसरं ते एकदा रिव्हिजन करू थोडक्यात आपण. पहिलं गुणहानीचं धन कसं काढलं तर त्रिकोणाकार रचना तुमच्या समोर ठेवा. तर त्यातले पहिले 8 समय पंक्तीमध्ये जे आहेत सत्तेमध्ये असलेली ती त्रिकोणाकार रचना काढायची. त्याच्यामधल्या पहिल्या 8 पंक्तीचा जोड करतोय. तर त्या 8 पंक्तीमध्ये काय सांगितलं होतं? पहिला काय काढायचं? ते 8 निषेक घ्यायचे. तर पहिल्या पंक्तीमध्ये पूर्ण समय प्रबद्ध आहे, दुसऱ्या पंक्तीमध्ये कमी आहेत, म्हणजे एक पहिला निषेक नाही, तिसऱ्यामध्ये 2 निषेक नाही, चौथ्यामध्ये 3, 5व्यामध्ये 4, 6व्यामध्ये 5, म्हणजे पहिले सुरुवातीचे 3, 4, 5, 6, 7 नाहीत, 8व्या निषेकापर्यंत जायचं. मग ते द्रव्य वेगळं केलं आपण, जेवढं कमी आहे तेवढं, आणि ते कमी आहे ते द्रव्य त्यामध्ये मिसळायचं, आपण द्यायचं त्यांना आपल्याकडून, ऋण द्यायचं त्याला, परत घ्यायचं त्याच्याकडनं काढून, पहिला द्यायचं ऋण त्याला प्रत्येकाला. मग त्या प्रत्येकाला समान करायचं. समान करण्यासाठी जेवढं द्यावं लागतं त्याला म्हणतात ऋण. जे एक बेरीज करण्यासाठी एक सोपा उपाय असतं, म्हणजे सगळे बेरीज करायला अवघड जाते ना. मग सूत्राच्या माध्यमातून समान जर लेवलला असेल तर आपण सूत्राच्या माध्यमातून त्याची बेरीज करू शकतो. म्हणून प्रत्येकाला काय करून घेतलं आपण? 8ला 63 करून घेतलं. मग त्या सगळ्यांची 8 पंक्तीची जोड किती झाला? 63 गुणिले 8 झाला. इथपर्यंत आलं बरोबर? आता त्याच्यानंतर काय करायचं? आपण किती द्रव्य मिसळलं त्याच्यामध्ये, अभाव द्रव्य ते किती आहे घातलं ते काढायचं. मग ते आपण निषेक वेगळे काढले. 512 एक, 512 480 दुसऱ्यामधले, तिसऱ्यामधले 512 480 448, असं ते जेवढे कमी आहे ते आपण वेगळं काढलं. त्याला म्हटलं आपण अभाव द्रव्य किंवा ऋणद्रव्य. 512 512 480 असं काढले ना सगळे प्रत्येकातले. काय झालं? कुठं अडकली गाडी? पहिल्या पंक्तीत सगळे आहेत, दुसऱ्यापासूनच मिसळायचं आहे. हे दुसऱ्या पंक्तीमध्ये 512 घालणार आपण, तिसऱ्या पंक्तीमध्ये 2 घालणार, चौथ्या समयामध्ये 3 घालणार, 512 480 आणि 448, 5व्यामध्ये 4 घालणार. हे 512 480 448 आणि हे 416. आपण मी काय करतो इकडनं शेवटून लिहिलं म्हणजे खाचल्याची गरज नाही. 8 6. तर 8व्या याच्यामध्ये 7 घालणार आपण. फक्त एक वाढवत जायचं, दुसरं काही नाही त्याच्यामध्ये अवघड. एक निषेक जो आहे आपल्या पहिल्या गुणहानीचे जे निषेक आहेत ना ते एक वाढवत जायचं प्रत्येक ह्याच्यामध्ये. तर 8व्या समयामध्ये 7 निषेक घाला येणार आपण तिथं. 512 पासून 320 पर्यंत 288 तेवढं येणार नाही कुठं. एक गुणहानीचं 288 पर्यंत असते की नाही ते प्रमाण पहिल्या गुणहानीमध्ये. 512 पासून ते 288 पर्यंतची एक गुणहानी असते की नाही, त्यातलं 7वा ह्याच्यापर्यंत घ्यायचं 320 पर्यंत. 8व्या समयामध्ये 7 घालणार आपण.
8व्या समयापर्यंत 7 समय येणार, त्याच्यामध्ये आपण घालणार अभाव द्रव्य. पहिलं नाहीये, पहिल्यामध्ये काय घातलं नाही आपण. 5व्यामध्ये 4. आता हे किती आहे काढायचं आहे, तर ह्याला पण समान करून घ्यायसाठी पुन्हा ह्याच्यामध्ये आधी मिसळायचं. हे ऋण आपण त्या पहिल्या ह्याच्यामध्ये गुणानेमध्ये मिसळलेलं आहे. आता ह्याची बेरीज करण्यासाठी पुन्हा दुसरं एक ऋण ह्याच्यामध्ये मिसळायचं की त्याला समान करून घ्यायचं, म्हणजे बेरीज आपल्याला करता येते. म्हणून समान करून घेण्यासाठी सगळ्याला 512 करायचं. सगळ्याला काय करायचं 512. मग ते करण्यासाठी किती घालावं लागेल, मग ते 32 आहे. तर इथं 1 32 घालणार, इथं 1 आणि इथं 2 असे 3 घालणार. मग ते संकलन प्रमाणे वाढत जाणार. मग इथं अजून 4 वाढणार. 6 3 3 6. मग तिथं 10 होणार पुढं, मग तिथं 15 आणि इथं 21. असे आपण एवढं वाढवत जाणार. इथं याच्यामध्ये काय घालावं लागणार नाही. तिसऱ्यामध्ये 1 32 घालावं लागेल, 1 चे घालावं लागेल. इथं चौथ्यामध्ये 3 चे घालावं लागतील. पाचव्यामध्ये 6 चे घालावं लागतील, कारण इथं 1 इथं 2 आणि इथं 3 असे म्हणून 6 होणार. अशी ती संकलन संख्या असते ना. आता ह्यामध्ये 4 मिसळायचं पुढच्या ह्याच्यामधल्या 1 जे 7 लागणारच आणि पुढे 4 अजून वाढणार ना ते. त्यामुळे किती घालणार, इथं आपण 10 चे घालणार. इथं किती घालणार 15 चे घालणार. इथं 21 चे घालणार. एवढं आपण ह्याच्यामध्ये मिसळलं की हे सगळे 512 झाले. इथं 1 चे घालणार. तिसऱ्याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये कायच घालावं लागणार, एकच 512 येतं. त्यामध्ये इथं 512 करण्यासाठी काय घालावं लागणार. इथं तिसऱ्या समयामध्ये 1च चे घालावं लागणार. ह्याच्यामध्ये चौथ्या समयामध्ये 3 चे घालावं लागणार. इथं 1 आणि इथं 2. 1 आणि 2 3 झाले ना. इथं 1 चे घालावं लागणार आणि ह्याच्यात 2 चे कमी आहेत ना. असं ठेवा तुम्ही, असं ठेवा म्हणजे लक्षात येईल. इथं 1 इथं 2, पुन्हा इथं 1 2 आणि 3, पुन्हा इथं 1 2 3 4 असं. पुन्हा इथं असे वाढत जाणार, कारण ते 416 मध्ये 3 घालावं लागणार. 384 मध्ये 4 घालावं लागणार. 32 4 वेळा घालावं लागणार. 352 मध्ये 5 वेळा घालावं लागणार. 320 मध्ये 6 वेळा घालावं लागणार. असं म्हणून मग ते वाढती संख्या आली ना इथं. म्हणून इथं 1 इथं 3 इथं 3 3 6 6 4 10 एवढे वाढणार. पूर्वीपेक्षा 10 पेक्षा 5 वाढणार. इथं 15 आणि इथं 6 वाढणार, म्हणजे 21 होणार. एवढे आपण ह्याच्यात मिसळले की काय होणार, ते पुन्हा सगळे 512 होणार. मग सगळे 512 झाले की याची बेरीज करणं सोपं झालं, कारण इथं 1 512, इथं 2 इथं 3 इथं 4 इथं 5 इथं 6 इथं 7. मग 512 गुणिले 1 ते 7 ची बेरीज करायची. या सगळ्यांची बेरीज करायसाठी 512 गुणिले 7चं संकलन करायचं आहे. 7 गुणा 8 1/2 केलं की उत्तर येणार 7 आहेत ना संख्या, कारण 1 पहिला नाही आहे. त्यामुळं इथं 1 512 2 3 4 5 6 7 आहेत. म्हणून 7चं संकलन करायचं. 7 गुणिले 8 भागिले 2. 1चं काय प्रश्न येत नाही. मग 512 गुणिले त्याचं हे केल्यानंतर ह्या सगळ्याची बेरीज येणार. ह्या सगळ्यांची बेरीज केली ते आपल्या अंकाच्या अपेक्षेने किती आली. 7 चौक 28. 512 गुणिले 28 14,336 आले. आता ह्याच्यामध्ये पुन्हा आपण एवढे मिसळलेले आहेत ते करण्यासाठी. हे 512 करण्यासाठी ऋण मिसळलेलं आहे. हे पुन्हा त्याच्यातून वजा करावं लागेल आपल्याला, म्हणजे मग शुद्ध ऋण येईल तिथं. मग ह्याची बेरीज किती होते. हे 32 तर राहणारच, आणि हे जे संकलन किती आहे 6 संख्येचं आहे. आणि ही संख्या जी आहे ती कोणती आहे
द्विकवार संकलनाची संख्या आहे. 1, 3, 6, 10, 5, 15, 21 ह्याला द्विकवार संकलन म्हणायचं. 1, 2, 3, 4, 5, 4 असतील समजा ओळीनं, त्याला एकवार संकलनची संख्या म्हणायची. आणि ही द्विकवार संकलनाची संख्या म्हणजे ते एकवार संकलनातून द्विकवार संकलन उत्पन्न होते. द्विकवार म्हणजे 2 वार. द्विकवार संकलनातून त्रिकवार संकलन उत्पन्न होते. म्हणजे आता तुम्हाला सांगतो पण एकदा की 1, 2, 3, 4, 5 एवढं दाखवते. आता हे एकवार संकलनाच्या संख्या झाल्या. द्विकवार संकलनाची संख्या कशी होणार? सगळीकडं 1 तर पहिला लिहायचंच. सुरुवातीला काय लिहायचं? 1. तर हे दोघांची बेरीज करून इथं लिहायची. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज आली इथं. ह्या सगळ्यांची बेरीज इथं आली. पुन्हा इथंपर्यंतची बेरीज इथे येणार 15. ह्याला म्हणायचं द्विकवार संकलन. आता पुन्हा ह्या दोघांची बेरीज करून आता पहिला 1 तर लिहायचंच इथं. ह्या दोघांची बेरीज किती काय येणार? 4. पुन्हा ह्याच्यामध्ये 6 मिसळले तर काय येणार? 10. 10 मध्ये 10 मिसळले की 20. 20 मध्ये 15 मिसळले की 35. ह्याला म्हणायचं त्रिकवार संकलन. पुन्हा ह्यांची बेरीज करून जे येईल ते चतुर्वार संकलन. पुन्हा ह्याची बेरीज करून पुढचं येईल ते पंचवार संकलन असं म्हणतात त्याला. तर ते तुम्हाला जीव काय आपल्या पुढं ज्ञान मार्गणीमध्ये हे खूप वेळेला आलेलं आहे सगळं. म्हणजे श्रुतज्ञानाचे भेद काढत असताना एक कमी एक कट्टी प्रमाण कसे येतात तर त्याला 1 वार संकलन, 2 वार संकलन, 3 वार संकलन ते अशी संख्या काढतात. तर इथं आपण आता ही संख्या आली ती कोणती आली? ही द्विकवार संकलनाची संख्या आली. म्हणून मग किती बेरीज आहे ह्याची? तर 2 कमी गच्छ 6 आहेत ना. हे गच्छ आपला 8 आहे आणि ते 2 कमी आहेत. म्हणून 2 कमी गच्छाचं द्विकवार संकलन करायचं आणि तेवढं च्याने गुणायचं, 32ने गुणायचं. म्हणून किती आहे इथं? 32 गुणिले 6चं 2 वेळा संकलन करायचं. म्हणजे 6 गुणिले 7 गुणिले 8. द्विकवार संकलन करायचं म्हणून पुढे 2 संख्या ठेवायच्या. ते त्याची पद्धत आहे. आणि त्याच्या खाली 1, 2, 3 न गुणायचं. हे भागायचं. तर जे उत्तर येईल ती ह्यांचं जोड येणार सगळा पूर्ण. तर 3 दोन्ही 6. 7 चौक 28, 28 दोन्ही 56. 32 गुणिले 56. मग काल आपण ह्याची बेरीज सांगितली. 32 7 192, 19, 32 पंचे 160, 19 1792 आले. ह्याचा जोड केला आपण सगळा तर किती येणार? 1792. म्हणजे सूत्राच्या माध्यमातून किती पण मोठी संख्या असेल तर त्याची बेरीज अशी सूत्राच्या माध्यमातून होते. तर हे काय करायचं? 44. हे काय झालं? ऋण आलं. शुद्ध ऋण म्हणजे आता हे ऋण कशातून करायचं? धनातून वजा करायचं. धन किती आलं होतं आपलं? धन काय विसरणार नाही कधी. 6300 गुणिले 8. तर 800 800 8 त्रिक 24, 2 आणि 8 सख्ख 48 आणि 2 50. 50,400 आहे. आणि त्याच्यामधून 12,544 वजा केले की पूर्ण प्रथम गुणहानीचं धन येणार. 12,544 6 आणि 3 37,856. त्या त्रिकोणाकार मधल्या पहिल्या गुणहानीचा काय झाला? सगळा जोड झाला म्हणजे बेरीज झाली. जे बघा एवढ्या सगळ्या ह्याची बेरीज आपण 10-15 मिनिटात करू शकतो. आणि ते सगळं मोजायचं म्हटल्यानंतर किती वेळ लागणार?
एका समयप्रबोधाची 63ची बेरीज करायला आपल्याला 10 मिनिटं लागतील. आणि असंख्याताचं हे तर आपण अनंताचं, असंख्यात नव्हे अनंताची बेरीज, ते तर मूळ गणितामध्ये हे आकडेमोड हे सगळे काल्पनिकच आहे. वास्तविक गणितामध्ये तिथं समयप्रबद्ध गुणिले 8 असं सगळे येणार. आणि त्याच्यामध्ये ही सगळे असते ना, अर्थसंतुष्टीमध्ये असं नुसतं असं ठेवायचं 512 गुणिले गुणहानी आयाम 1 कमी गुणिले गुणहानी आयाम भागिले 1 गुणिले 2 असंच ठेवायचं. याला काय करायचं नाही. आकडेमोड 1 कमी गुणहानी आयाम गुणिले गुणहानी असंच ठेवायचं. हे 32 उत्तर किती आलं हे असंच ठेवायचं. 32 गुणिले 2 कमी गुणहानी 1 पुन्हा 1 कमी गुणहानी पुन्हा गुणहानी 1 2 आणि 3 असंच ठेवून हे सगळं 1.5 गुणहानी गुणित समयप्रबोध शेवटपर्यंत काढत जायचं. ह्याची काय आकडेमोडच करायची नसते. असं ठेवून ठेवूनच ते शेवटीपर्यंत काढायचं. चला आता काय करायचं, दुसऱ्या गुणहानीचं एक काढूया. म्हणजे मग त्याच पद्धतीनं सगळ्या गुणहानीचं येत जाते. पुढच्या गुणहानीचं काढायची गरजच नाही आपल्याला. कुठल्या रेषून येते ते आपल्याला लक्षात येईल. हा सत्यात राहिलेलं धन आहे सगळं. हे त्रिकोण जी रचना आहे ना, हे सगळं सत्वद्रव्यच आहे शिल्लक राहिलेलं. आत्ता उद्यात एक समयप्रबोध या लागलेला ते पण सत्तेमध्ये धरायचंच. आणि पुढं जे अजून येणार आहे भविष्य काळामध्ये ते कुठल्या पण विवक्षित वर्तमान समयामध्ये एवढं असणारच. फक्त ज्या त्या पद्धतीनं करेल त्याचं जास्त येईल आणि बाकीच्यांचं मध्यम कुठल्या पण भेदामध्ये येईल. परंतु 1.5 गुणहानी गुणित असणारच. काय दाखवलं ते पुस्तक आणायचं म्हटलं विसरलंच मी पण. 256 पासून. तुम्ही असं मोजायला काय कसं मोजायला लागलं ते हे असं त्रिकोणाकार पुस्तक हे सगळं. आता आपण कसं काढलंय पहिला समय तिथं 512 पासून 9 पर्यंत सगळ्या गुणहानीचं द्रव्य आहे. प्रत्येक 6 गुणहानीचं सगळे आलं. आणि आता इथं दुसऱ्या ही पंक्ती इथं 480 पासून 9 पर्यंत सगळं आहे. तिसऱ्या पंक्तीमध्ये 448 पासून सगळं 9 पर्यंत आहे. असं आपण 8 पर्यंत आलो. नंतर आता 9व्या समयामध्ये 256 पासून ते 9 पर्यंत सगळं आहे. 256 पासून 9 पर्यंत सगळं आहे. 10व्या समयामध्ये 10 9 10 11 12 13 14 15 आणि 16 या 8 समय झाले. ह्या 8 समयाचे जे आहेत समयप्रबोध शिल्लक त्याची बेरीज करायची आहेत आपल्याला. ही गुणहानी म्हणायची, अशी नाही गुणहानी म्हणायची. ही असं वर वर जायचं. हे जी बेरीज झाली की आता आपली 8 पंक्तीची ती पूर्ण बेरीज झाली. आता मांडलं नाही, हेच मांडलंय ना इथं. 512 पासून 9 पर्यंत मांडले सगळेच आकडे येणार नाही तर ते सगळ्याची बेरीज झाली. आता ह्या पहिल्या गुणहानीमध्ये पहिली गुणहानी म्हणजे आता आपली जी निषेक रचना करतो त्याला पहिली गुणहानी म्हणायचं नाही. इथं सत्तेच्या अपेक्षेने पूर्णच हा पहिलाच निषेक म्हणायचा 512 ते 9 पर्यंत. दुसरा निषेक 480 पासून 9 पर्यंत सगळा दुसरा निषेक. तिसरा निषेक 448 पासून 9 पर्यंत. असं पूर्णच तो निषेक एकच घ्यायचा पूर्ण. आणि त्या 8व्या समयापर्यंत एक गुणहानी घ्यायची पूर्ण. फक्त आपली जी एक मिनिट जी रचना केली ती पहिली गुणहानी तेवढ्याची बेरीज केली नाही, पण ती तर फक्त 32 येते. इथं सत्तेमध्ये जे ह्याला एक गुणहानी म्हटलं आपण 8 पर्यंतच्या सत्वामध्ये असणाऱ्या पूर्ण ह्याला निषेकांना.
मग आता इकडचे पुन्हा दुसरी गुणहानीचं काय करायचं नाही, हे सगळं ही एकच गुणहानी झाली पूर्ण. ह्याला पहिला निषेध, दुसरा पूर्ण ह्याला म्हणायचं हा पूर्ण निषेकच आहे तो. एक समय प्रबद्ध जो आहे तो निषेकच आहे. एकाच समयात जेवढं उदयाला येतं त्याला निषेक म्हणतात. आणि आता इथं 9व्यामध्ये काय आहे, 256 पासून 9 पर्यंत सत्तेमध्ये आहे. हा इकडे लक्ष द्या. आता 256 पासून 9 पर्यंत सगळं आहे सत्तेमध्ये. कुठं? 9व्या समयामध्ये, दुसऱ्या गुणानीच्या पहिल्या समयामध्ये. पण त्याच्या दुसऱ्या 10व्या समयामध्ये म्हणजे दुसऱ्या गुणानीचा दुसरा समय, तिथे किती आहे? 200 हे समय आहे. 240 पासून ते पुढचे सगळे येणार सगळे 9 पर्यंत. इथं 224 पासून 9 पर्यंत, 208 पासून 9 पर्यंत. इथं 200 येणार नाही, 192 पासून 9 पर्यंत सगळे. इथं 176 पासून 9 पर्यंत सगळे. इथं 60 पासून 9 पर्यंत. इथं 144 पासून 9 पर्यंत आहे. तेवढं आता ह्यांची बेरीज करायची आपल्याला. आता पहिले गुणानीची केल्यावर आता हे सोपीच आपल्याला, काय अवघड नाही आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं की पहिल्या ह्याच्यामध्ये 256 पासून 9 पर्यंत सगळं आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये 256 नाही आहे, सोडून बाकी सगळं आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये 256 आणि 240 सोडून सगळे आहेत. मग जेवढे नाहीत तेवढे घालायचे त्याच्यामध्ये अभाव द्रव्य. तर आता जसं पहिल्या गुणानेच आपण अभाव द्रव्य काढलं होतं ना, तसं ह्याचं पण काढायचं. किती येणार? तिथं जसं 512 आलं तिथं 256 घेऊन येणार. दुसऱ्या समयामध्ये एक 256 कमी आहे. आता मी काय करते, बरं तिसऱ्या समयामध्ये किती कमी आहे? 256 आणि 240 2 कमी आहे. तिसऱ्या समयामध्ये 224 पासून आहे ना. चौथ्या समयामध्ये 208 पासून आहे, म्हणजे हे 3 कमी आहेत, पहिले 3 नाहीत. 256 240 224. पाचव्याच्यामध्ये 4 नाहीत. 256 240 224 आणि 208. 7 7 आणि 8 म्हणजे तर हे 10 11 12 13 14 15 16 म्हणजे त्यालाच मी 1 2 3 4 म्हटलं. इथं 256 पासून एक वाढवत जायचं. 240 224 208 मग 192. दिसते का तुम्हाला? त्याच्यामध्ये एवढं काय आहे, पहिल्यापेक्षा पुढच्या निषेकांमध्ये एवढं द्रव्य कमी आहे. पहिल्यामध्ये 256 पासून 9 पर्यंत आहे, दुसऱ्यामध्ये 1 कमी आहे, तिसऱ्यामध्ये 2 कमी आहे, चौथ्यामध्ये 3 कमी आहेत. असं 8व्यापर्यंत म्हणजे 16 9 10 11 12 राहिलाच मी 1 2 3 4 5 6 म्हटलं. दुसऱ्या गुणानीचा पहिला दुसरा तिसरा चौथा 5वा असं म्हणायचं. तर मग इथं हे द्रव्य जर आपण घातलं ह्याच्यामध्ये तर ह्याचा जोड किती होणार? तर पहिलं जे आहे 256 पासून 9ची बेरीज किती आहे ती? तर 5 गुणहानी आहेत तिथं. त्याचं प्रमाण काढायचं 3100 आहे. त्याचं किती आहे? 3100. कडक कसं काढायचं त्याचं पण पद्धत आहे. पहिल्या गुणहानीचं धन सूत्र आहे त्याचं. कुठं लिहू आता? असं नको नको तसं नका, इथं लिहिते
दिसते का? प्रथम गुणहानीचं धन, त्याच्यामध्ये अंतिम गुणहानीचं 2 काय करायचं? वजा वजा करायला लागेल, वजा अंतिम गुणहानीचं 2 वजा करायचं. आणि त्याला 2नी भागायचं. म्हणजे मग दुसऱ्या गुणहानीचं ते धन, आधी धन म्हणतात त्याला, धन येते. मग पहिल्या गुणहानीचं धन आपण किती बघितलं? 6300 गुणिले 8 आता काढलं होतं ना. आणि शेवटच्या गुणहानीचं आहे 100 गुणिले 8 आहे. 100 अंतिम गुणहानीचं आलं होतं ते 8मध्ये घ्यायचं ना समान, म्हणून 100 गुणिले 8 येणार. आणि याला 2नी भागायचं. 6300 गुणिले 8 मधून 100 गुणिले 8 वजा करायचं, तर काय करायचं? तर 8 8 कॉमन निघाला आणि 6300 मधून 100 वजा केले तर किती झाले? 6200. तुम्हाला दिसत नाही ना, इथं लिखते. 6200 भागिले 2 म्हणजे किती आलं? नाही, 6200 भागिले 2 आले. त्याला 2नी भागायचं, मग काय येणार? 3100 येणार ना. हे 3100 गुणिले 8 8 8 हां 8 राहणार ते. मग 3100 गुणिले 8 हे कशाचं जोड आला? दुसऱ्या गुणहानीच्या पहिल्या निषेकाचं. 3100 आला, सगळ्याचा मिळून किती येणार? 3100 गुणिले 8 येणार. जसं पहिल्या गुणहानीचा 6300 गुणिले 8 ऋणसहित धन काढला आपण, तसं दुसऱ्या गुणहानीचं ऋणसहित धन किती येणार? 3100 पहिल्याच आहे आणि 8चं सगळ्याचं घेतलं तर 3100 गुणिले 8 होणार. जे प्रत्येक पुढचं तिसऱ्याचं कसं काढणार असंच काढायचं. हे सूत्र लक्षात ठेवा लिहून. मग त्या तिसऱ्या गुणहानी काढताना आपण काढू द्यायचं. पहिलं 2 गुण दुसऱ्या गुणहानीचं काढून घेऊ, म्हणजे मग बाकीचं सगळं सोपं आहे. अंतिम गुणहानीचं जे धन आहे ते 100 आहे, परंतु 8 समयातलं घेतलं तर 100 गुणिले 800 8 होणार ना. जसं इथं 8 पंक्तीचा आपण जोड केला तर पहिली गुणहानी झाली. 3100 गुणिले 8चा जोड केला की दुसरी गुणहानी होणार. असं शेवटची गुणहानी आपण ज्याला काढू त्याला 100 गुणिले 8 करावं लागेल आपल्याला. 8 निषेकातलं काढायचं आहे ना, म्हणून 100 गुणिले 8 येणार. आता काय करायचं आपल्याला? म्हणजे दुसऱ्या गुणहानीचं धन, ऋणसहित धन किती आलं? 3100 गुणिले 8. इकडे लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. द्वितीय गुणहानीचं धन किती आलं? 3100 गुणिले 8. आता ह्याच्यामध्ये ऋण आपण मिसळलं. कुठलं एवढं ऋण मिसळलंय? हे खाली काढले हे ऋण ह्याच्यामध्ये मिसळल्यानंतरच 3100 गुणिले 8 येणार ना. पहिल्या निषेकाचं तर 3100 आहेच आपलं. दुसरं 3100 करायसाठी आपण किती घातले? 256. तिसऱ्यात मध्ये 3100 करायसाठी एवढं घातले. असे सगळे घातल्यानंतर, ऋण घातल्यानंतर सगळे 3100 झाले. मग सगळ्यांची बेरीज सोपी झाली. 3100 गुणिले 8 केली. आता ह्याच्यामध्ये जे आपण अभाव द्रव्य म्हणायचं पहिलं ऋण एवढं घातले. आता ह्याची बेरीज करायची. ह्याची बेरीज करण्यासाठी पुन्हा काय करायचं? आपण दुसरं ऋण पुन्हा घालायचं ह्याच्यामध्ये. जसं आता पहिला घातलं होतं ना, इथं मध्ये काय घालणार आपण? 1 चय घालणार. 240 मध्ये 16 चय आहे. 16 किती घालणार आपण? 1 घालणार. इथं 1 16 आणि इथं 2 16 किती घालणार? 3 16 घालणार. इथं 1 2 3 किती घालणार? 6 घालणार. पुढं किती घालणार? 10 घालणार. इथं 1 इथं 2 इथं 3 इथं 4 असं 10 घालणार. पुन्हा पुढच्या ह्याच्यामध्ये किती घालणार? इथं 15 घालणार 7व्यामध्ये आणि 8व्यामध्ये 21 घालणार.
1 2 3 4 5 6 त्यांची बेरीज केली की 21 होणार. तर एवढं आपण ऋण याच्यामध्ये घालायचं म्हणजे सगळे काय झाले 256 होणार. सगळ्यामध्ये 16 एवढे मिसळे त्याला कमी आहेत तेवढे, ते सगळे मिसळ किती घालणार एवढं घालणार आपण याच्यामध्ये. मग मिसळल्यानंतर सगळेच काय होणार 256 होणार. मग 256 किती झाले, इथं 1 आहेत, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5, इथं 6, इथं 7, 256 तेवढे झाले. म्हणून 256 ह्याचं किती आहेत 1 पासून 7 पर्यंत. म्हणून काय करायचं आपण 256 गुणिले 1 वेळा संकलन करायचं. 1 कमी गच्छाचं 1 वेळा संकलन. गच्छ म्हणजे 8 समजायचं आणि हे 7 समय आहेत म्हणून 1 कमी करायचं. आणि ओळीनं किती आहेत ते 1 2 3 4 5 6 7 आहेत. म्हणून 7 संख्येचं 1 वेळा संकलन करायचं. मग आपण काढलं तर त्याप्रमाणे 256 गुणिले 28 7 चौक 28 येणार ना. 28 सख 20 158 येणार ना. 28 गुणा 256 168 आता ना वही बोल रहे. 28 गुणिले 6 168 16 28 पंचे 140 140 आणि 16 256 156 जरा 15 16 आणि 15 71 60,168 काय आलं त्याची ह्याचं धन आलं 256 गुणिले 28चं. आणि हे पहिलं ऋण आलं. आता त्याच्यामध्ये ह्याची बेरीज करायची आणि ती वजा करायची. ह्याची बेरीज करून ती वजा करायची ना. सगळ्याला आपण 256 केल्यानंतर त्याची बेरीज किती आली 7,168 आली. आता ह्याची बेरीज करायची किती येणार 16 आणि इथं मग अशी सांगितलं होतं इथं वर लिहू का 2 कमी गच्छाचं 2 वेळा संकलन. 2 कमी गच्छ म्हणजे किती लिहिणार 6 आणि 2 वेळा संकलन करायचं म्हणजे काय करणार 6 गुणिले 7 गुणिले 8. इथं वर करतो तुम्हाला दिसतंय 32 गुणिले 6 गुणिले 32 नाही 16 आहे बरोबर आहे. चांगलं लक्ष आहे तुमचं. 7 गुणिले 8 भागिले 1 गुणिले 2 गुणिले 3 7 चौक 28 आणि 56 16 गुणिले 56 तर 16 सख्ख 96 आज झाले 9 16 पंचे 80 आणि 9 89 896. पहिल्यामध्ये किती आलं होतं 1792 आलं होतं ना त्याच्याबरोबर अर्ध आलं. हे सगळं अर्ध येणार फक्त. हे किती सोपं आहे. आता पुढचं काढायचं आपल्याला पहिल्या गुणानेच्या सगळं दुसऱ्या गुणानेमध्ये अर्ध येणार. कारण तिथं 512 होतं तिथं 256 झालं, तिथं 32 होतं तिथं 16 झालेलं आहे. बाकी सगळं प्रमाण तेवढंच आहे. म्हणून काय होणार ऋण हे वजा करायचं. हे पुसू का 7,168 वजा 896 किती आले 2 16तून 9 गेले 7 आजचा 1 11तून 9 गेले 2 आजचा 1 6,272. पहिला किती आलं होतं 12,544. त्याच्याबरोबर काय झालं हे अर्ध झालं ना 6,272 सगळं अर्ध येणार बरोबर. आता हे कशातून वजा करायचे 3100 गुणिले 8 मधून. 3100 गुणिले 8ची किती येणार संख्या 800
8 शून्य शून्य 8 एके 8 8 त्रिक 24 24,800. 50,000 किती आले ते वरचे आपले? हां 50,400 होते. आता हे 31 आणि 63 आहे ना तिथं, त्यामुळे ते अर्ध येणार नाही बरोबर. आता ह्याच्यातून हे वजा केले हां 8 येणार. चला एकच की. हां 10तून 8 गेले 2. अच्छा 1. 8तून 3 गेले 5. अच्छा 1. 14तून 7 गेले 7. बरोबर आहे ना? गलत हो गए काय? तिथं हातचा नाही आहे. 8तून 3 गेले 5 आले ना, मग 14तून 6 गेले 8 येणार. हातचा 1 आणि 1. 18,528. 528. पहिल्याचं किती आलं त्याच्या खाली लिहून ठेवायचं. दुगुन आया बराबर पहले से. आधा नहीं होगा इसका. हाँ ऋण आधा होगा बराबर, धन आधा नहीं है ना हो. तर आता दुसऱ्या गुणानेचं काढायचं. असं सगळ्या गुणानेचं आपण काढलं धन तर किती येणार? पुसा. ते ऋणाचं पहिल्या ऋणातून दुसरं ऋण वजा केल्यानंतर जे उत्तर येतंय ना त्याची भाषा म्हणजे शास्त्राची भाषा किती आहे ती? तर 5 गुणहानी 2 अधिक 5 गुणहानीच किती आहे तिथं? पहले ऋण में से दूसरे ऋण माइनस करने के बाद 2 अधिक 5 गुणहानी गुणित 1 कम गुणहानी मात्र गच्छाचं 1 वेळा संकलन असे ते 2 ऋणाचं वजा केले की असे सगळीकडे येत जाणार ते शुद्ध ऋण. आता आपण हे अंकानं काढतो त्यामुळे ते राहू देत, काय जाऊ दे. आपण पहिल्या गुणहानीचं धन किती आलं? 6300. मग अशी तिकडे एक पडले हां 6300 गुणिले 8 असं ते खालनं वरण्याची सवय आहे. हे पहिल्या गुणानेचं 6300 गुणिले 8 आहे. दुसऱ्या गुणानेचं 3100 गुणिले 8 आहे. आता तिसऱ्या गुणानेचं किती येणार? तर सोपं आहे. तर 3100 मध्ये काय करायचं? 100 गुणिले 8 वजा करायचे म्हणजे किती येणार? 3000 गुणिले 8 येणार. त्याचे अर्ध करायचं म्हणजे किती झाले? 1500 गुणिले 8. असंच पुढं काढायचं 1500 गुणिले 8. आता त्याच्या पुढं पुन्हा ह्याच्यामधनं काय करायचं? 100 गुणिले 8 वजा करायचे म्हणजे 1400 गुणिले 8 होणार. त्याचे अर्ध करायचं ते 700 गुणिले 8. ते मग अशी सूत्र सांगितलं होतं ना, म्हणजे पहिल्या गुणहानीतून दुसऱ्या गुणहानीचं काढायचं असताना शेवटच्या गुणहानीचं धन वजा करायचं आणि त्याला अर्ध करायचं. त्याच्यामध्ये पुन्हा शेवटच्या गुणहानीचं धन वजा करायचं म्हणजे 100 गुणिले 8 वजा करायचे. किती येणार? 600 गुणिले 8 आणि त्याचे अर्ध करायचं 300 गुणिले 8 येणार. पुन्हा ह्याच्यातून 100 गुणिले 8 वजा करायचे 200 गुणिले 8 आणि त्याच्या काय करायचं? अर्ध करायचं 100 गुणिले 8 म्हणजे अंतिम गुणहानीचं आले. 6 गुणहानी आहेत तर प्रत्येक गुणहानीचं धन झालं. हे आता ऋण जे आलेलं आहे आपलं ते काय होत जाणार? अर्ध अर्ध होत जाणार. त्यात दोन्ही पण ते अर्ध होणार आणि त्याच्यातून वजा केल्यानंतर जे येणार ते पण अर्धच होणार. तर म्हणजे आपलं पहिलं काढलं तर आपण 512 गुणिले 7 गुणिले 8 1 आणि 2. दुसऱ्यामध्ये तर 256 आहे, तिसऱ्यामध्ये तर 128 आहे.
हां, चौथ्यामध्ये इथं 64 येणार, 32 येणार, मग 16 येणार असे, म्हणून ते अर्ध अर्ध येत जाणार. हां, आणि त्याच्यातून ते दुसरं वजा केलं आपण 32 गुणिले 6 गुणिले 7 गुणिले 8 भागिले 1 गुणिले 2 गुणिले 3, ते दुसरं ते पण अर्धच येणार. आणि त्याच्यातून ते वजा केल्यानंतर जे येणार ते पण अर्धच येणार. मग इथं केल्यानंतर किती आलं होतं? पहिला 12,544. नंतर इथं 6,272. 6,272 ना. हां, आता त्याच्या पण आहे तर पुढं अर्ध, ह्याच्या अर्ध होणार पुढं. तिथे येणार इथं 3,136. बरोबर आहे. त्याच्या आपण अर्ध होणार इथं जे 1,568. पुन्हा त्याच्या अर्ध याचं होणार 784. आणि त्याचे अर्ध होणार ते 392 होणार. हे सगळं ऋण असं अर्ध अर्ध होत जाणार. दोन्ही पण वेगळं वेगळं काढलं तर ते पण अर्ध अर्ध होणार, आणि त्यातून ते वजा केलं तरी ते अर्ध अर्ध होणार. मग या दोघांची काय करायचं? ह्याची बेरीज करायची. मूळ गणितामध्ये तिथं करत असताना ते पहिलं जे आपण ऋण केलं की नाही ते वेगळं लिहितात, दुसरं ऋण वेगळं लिहितात, आणि त्याच्या दोन्हीतून वजा करून जे येईल ते पण वेगळं येणार. आता इथं पुन्हा काय होणार? ह्याची बेरीज करायची. आता इथं 6 म्हणून आपण पटकन करू, परंतु असंख्याताचं अनंताचं गणित आहे तर तिथं असं गणित होऊ शकणार नाही. मग ही सगळी संख्या समान गुणित रूपानं करून घ्यायची. मग समान गुणित रूपानं करण्यासाठी काय करायचं? प्रत्येकामध्ये अंतिम गुणहानीचं धन मिसळायचं प्रत्येकामध्ये. ते 100 गुणिले 8 आपण मिसळले प्रत्येकामध्ये, तर किती होणार? ते प्रत्येकामध्ये मिसळायचे 100 गुणिले 8. त्यामध्ये मिक्स करणार. हां, सांगते की आता 1 मिनिट. 100 गुणिले 8. 100 गुणिले 8 तिथं कसं आहे? आता हे 6300, 3100, 1500 समान चेन आहे ना. मग आता एवढं आपण ह्याच्यामध्ये मिसळलं, हे किती होणार? 6400 गुणिले 8 होणार. हे 3200 गुणिले 8 होणार, म्हणजे अर्ध होणार बरोबर. हे 1600 गुणिले 8 होणार, म्हणजे ह्याचे अर्ध होणार. हे 800 गुणिले 8 होणार, अर्ध झालं. हे 400 गुणिले 8 आणि 200 गुणिले 8, म्हणजे निम्म निम्म झालं ना बरोबर. आणि शेवटच्या मध्ये पण आम्ही नाही, बरोबर आहे ना. हां, 200 गुणिले 8. हां, तर हे तर काय होणार? प्रमाण कुठं लिहिता येईल? तिचे 6400 गुणा 8 होणार. बरोबर आहे. 3200 गुणिले 8. 1600 गुणिले 8. 800 गुणिले 8. 400 गुणिले 8 आणि 200 गुणिले 8. मग आता ह्याची बेरीज आपण सूत्राच्या माध्यमातून करू शकतो. आता परत ह्याला काय करायचं? 2 भेदन करून घ्यायचं पुन्हा याचं, कारण ते 6300 समयप्रबंध आहे ना त्याच्या पद्धतीमध्ये काढायचं आहे. म्हणून काय करायचं? ह्याला 2 भेदन करायचं. म्हणजे आता 6400 आहे तर 3200 गुणिले 8 गुणिले 2 असं करायचं. नाही, हां नाही, 2 का भेदन किया ना. हाँ, एक मिनट, 2 का भेदन करना पड़ेगा, उसके बिना नहीं होगा. नाही, तुमचं हे माझं पुस्तक हेच आहे, आता छापतोय ना आम्ही, ते आहे पुस्तक. हां, बरोबर आहे ना. 3200 गुणिले बरोबर आहे ना. 2 का इसमें इथलं पुस्तक आता हे. हां,
करायचं 3200 गुणिले 8 गुणिले 2 असं करायचं. म्हणजे ती संख्या तशीच राहिली, फक्त आपण ह्या जे 6432 आहे त्याला आपण दोन्ही विभागलं 2 मध्ये. म्हणजे 3200 गुणिले 2 केलं, 1600 गुणिले 2 होणार. 1600 गुणिले 8 गुणिले 2, 800 गुणिले, हे समय प्रबंधाच्या ह्याच्यामध्ये काढायचे म्हणून असं करतात ते. 400 गुणिले 8 गुणिले 2, 200 गुणिले 8 गुणिले 2, नंतर 100 गुणिले 8 गुणिले 2. ह्या सगळ्यांचा जोड किती येणार? तर ही गुणकार रूप संख्या आहे. अधिक रूप संख्या असेल तर आपण ते काय करतो, पहिला आणि शेवटचं जोडायचं आणि त्याला अर्ध करायचं आणि त्याला पदानं गुणायचं. परंतु आता ही संख्या कशी आहे? गुणित रूप आहे, म्हणून तिथं काय होणार? समान च्यानं वाढलेलं नाही, गुणित रूपाने. मग गुणित संख्यांचं बेरीज करायचं सूत्र आहे. काय सूत्र आहे ते? अंतधनम गुणगुणियम आदिविहीनम ऋणोत्तर भजियम. अंतधन गुणिले गुणकार वजा आदिधन. आणि याला काय करायचं? गुणकार वजा 1 ने भागायचं. मग किती पण गुणकारामध्ये ती संख्या असू दे, दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट, किती पण गुणकारामध्ये संख्या असू देत, त्या सगळ्यांची बेरीज, आणि किती बॅलन्स येत असू दे तुमचं, 100 संख्या असू देत, तरी सगळ्यांची बेरीज एकदम होऊन जाते. आता इथं आपल्याला सोपं आहे करायला, परंतु हे असंख्यात अनंताच्या गणितासाठी हे सूत्रानं सांगितलं जातं. म्हणजे हे सूत्र जे आचार्यांनी दिलेले आहेत ना, हे फार महत्त्वाचे सूत्र आहेत. जे आज कुठं लौकिक गणितामध्ये अशी सूत्र नसतील, त्याला ते आचार्यांनी दिलेले आहेत. कारण अनंताचं गणित कोणी करू शकणार नाही, कारण त्या सूत्राच्या माध्यमातून त्या अनंत परमाणूंचा जोड होतोय इथं. आता इथं काय आहे? अंतधन काय आहे? 3200 गुणिले. अंतधन कशाला म्हणायचं? जे जास्त संख्या असेल त्याला, आणि कमी संख्या ते आदिधन म्हणायचं. हे 100 गुणिले 8 गुणिले 2 हे आदिधन आहे, आणि 3200 गुणिले 8 गुणिले 2 हे काय आहे? अंतधन आहे. मग त्या अंतधनाला अंतधन ठेवायचं आहे सूत्राप्रमाणे. अंतधन आहे 3200 गुणिले 8 गुणिले 2, आणि त्याला काय करायचं? गुणकाराने गुणायचं. किती गुणकारामध्ये ही संख्या आहे त्यानं गुणायचं. म्हणजे दुप्पट आहे ना, तिथं गुणकार किती आहे? 2 आहे, पण गुणकारानं गुणलं आपण. 2 गुणीनच आहे ना इथं. म्हणजे 100च्या दुप्पट हे 200च्या दुप्पट हे 400, असे दुप्पट 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 आहे, म्हणून 2चा गुणकार आहे. 2 गुणकार. आणि काय करायचं? त्याच्यातून आदिधन म्हणजे हे 100 गुणिले 8 गुणिले 2, आणि त्याला गुणकारातून 1 कमी करून भागायचं. आता गुणकार हे तर 2 आहे, त्याच्यातून 1 कमी करणार तर किती राहणार? 1च राहणार. त्यामुळे 1 न भागलं तर काय फरक पडत नाही. जिथं 3 गुणकार 4 गुणकार असेल तिथं फरक पडणार. तिथं 3 असेल तर 2 येणार, 4 असेल तर 3 येणार भाग. इथं 2चा गुणकार असेल त्याला त्या भागाचं काय हेच येत नाही, 1 न भागायचं, त्यामुळे तेच उत्तर येणार. मग इथं संख्या किती येणार? हे आता ती समान संख्या काढायची. 8 गुणिले 2, ती पण 8 गुणिले 2 आहे, समान ठेवली असं. आणि 3200 मधनं नाही, तर 3200ला या 2 गुणकाराने गुणायचं. 3200 गुणिले 2 ने गुणल्यावर किती होणार? 6400. आणि 6400 मधनं 100 कमी करायचे. समान काढले आपण संख्या, आणि याला गुणकार केला तर 6400, आणि त्याला 100 वजा केले तर किती येणार? 6300. 6300 म्हणजे या समय प्रबंधाच्या गणितामध्ये आपल्याला काढायचं असते, म्हणून तसं केलं आहे सगळं. मिसळाने गुणाकार केलं. 6300चा एक समय प्रबंध आहे ना, त्या मध्ये काढण्यासाठी. 6300 गुणिले 8 गुणिले 2 हे काय झालं? आपल्याकडं धन आलं. हे सगळ्या पूर्ण गुणहानीचं ऋणसहित धन त्यांचा जोड येणार. मग इथं किती आला आपला? आपण अकाउंटिंग करूया ना. 8 गुणिले 16, 16 शून्य 0, 16 शून्य 0, 16 3 48, 4 16 दिवस
आले? 1,08,000. काय झालं? हां, 63 गुणिले 8 आलं. हां, मग दुसऱ्याचं अर्धा गेलं ना, म्हणजे अर्ध्यापेक्षा कमीच. 3100 गुणिले 8, मग 1500 गुणिले 8 झालं. मग ते सगळं मिळून पण ते कमीच येणार ना, म्हणजे तेवढं जवळजवळ पहिल्याचं आलं तेवढंच सगळ्यांचं मिळून येईल. तेवढं पहिल्याचं आलं ना, तेवढं जवळजवळ सगळ्याचं मिळून येते. आपण ते गुणहानीमध्ये पण बघतो का नाही, पहिली गुणहानी 3200 आहे, दुसऱ्या गुणहानीचं धन 1600, तिसऱ्याचं 800, 400, 300, 200. ते सगळ्याला जोडलं तरी पहिल्या गुणहानीपेक्षा कमी येते. पहिल्या गुणहानीचं 3200 आहे आणि सगळ्याचं जोडलं की 3100 येते. 1600 आणि 800 2400, 400 2800, पुन्हा 200, 3000 आणि 100 3100. मग पहिल्या गुणहानीपेक्षा बाकी सगळ्या गुणहानीचं धन अर्ध्यापेक्षा म्हणजे त्याच्यापेक्षा कमीच आहे सगळ्यांचं मिळून गेलं तरी. आता इथं ते येणार आहे आपल्या ह्याच्यामध्ये जय धवलाच्या 6व्या पुस्तकामध्ये. हां, आता त्याच्यामध्ये कसं असतं, ह्याच्यामध्ये ज्याला वजाबाकी बेरीज असेल त्याला 2 मधली जी कॉमन संख्या असेल ती काढून घ्यायची. हे कॉमन आले, कॉमन झाले, आणि मग बाकीचे राहिलेले वजा करायचे. हां, बाकीचा गुणकार वजा करायचा, अधिक असेल तर अधिक करायचा. मग 3200 गुणिले 2 राहिले आणि इकडे 100 राहिलेला आहे. मग 3200 गुणिले 2 6400 झाले आणि त्याच्यामध्ये 100 वजा केले तर 6300 झाले. ही बेरीज वजाबाकी करायची पद्धत आहे. हां हां, मग हे 1,08,000 काय आलं? धन आलं. आपण जे ती पंक्ती केली होती धनाची, त्याचं धन आलं 1,08,000. आता हे जे ऋण आहे याची बेरीज करायची आणि ती वजा करायची त्याच्यातून, तर ते सगळ्या त्रिकोणाकार रचनेचं काय होईल? जोड होईल. आता हे तर सुद्धा आपण आकडेमोड करून करतो, खरं वास्तविक गणितामध्ये तिथं आकडेमोड करायची गरज नाही आहे, कारण ते 32 आणि हे असं ठेवलंय ना, तिथं पण ते एवढंच येते. 63 गुणिले असं येते तिथं. तुमच्या ह्याच्यामध्ये असेल बघा, ते कुठल्या पेजवर आहे माहीत नाही, बघायला पाहिजे. आता मी लिहिते म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल तेवढंच येते की नाही बघा. सगळ्या ऋणांचा जोड तिथं कसं आहे वास्तविक गणितामध्ये, हे ऋण कसं लिहिलेलं आहे? 32 गुणिले 5 गुणहानी अधिक 2 गुणिले 1 गुणहानीचं 1 कमी गुणहानीचं 1 वाढतं. म्हणजे 60 म्हणून टाकले असलं पाहिजे. म्हणजे 8 वजा 1 गुणिले 8 आणि भागिले 1 आणि 6 येणार. 2 आणि 3 येते ना. हा, इथं 1 पर्यंत 2 आहे ना, 3 आहे. 2 रुपयाला हे पहिल्या गुणांचं ऋण, हे जे आपण 12,544 काढलं ना, ते त्याच भाषेमध्ये ते लिहितात काय? 5 अधिक 2 गुणहानी, 2 अधिक 5 गुणहानी गुणिले 1 कमी गुणहानी गुणिले गुणहानी, आणि त्याला भागिले हे तर 3 आहे भागिले आणि ते 2 आहे, म्हणजे 3 दोन्ही 6 येणार. म्हणजे त्याचं असं म्हणायची पद्धत अशी आहे, 2 अधिक 5 गुणहानीनं गुणित 1 कमी गच्छाचं 1 वेळा संकलनचा 3रा भाग गुणिले 6, एवढं असं त्याचं म्हणायची पद्धत आहे. एवढं ते पहिल्या गुणहानीचं येणार. आणि असंच दुसऱ्या गुणहानीचं हे 16, इथं 32च्या ठिकाणी फक्त 16 येणार, इथं 8 येणार, इथं 4, इथं 2 आणि इथं 1, असं अर्धा अर्धा येत जाणार. आता तुम्ही ह्याचे हे करा, आकडेमोड केली तर हे एवढे येणार बरोबर, 12,544. आता इथं किती आहे? लिखते आपण 8 5 45 आणि 2 अधिक 42, 42 लिखते इथं 42 आहे. आणि 1 कमी 8 म्हणजे 7, तर 3 का आहे का नाही झालं. हां, 3 चौक 12 14 आहे आणि 16.
56 56 गुणिले 14 14 सख्ख 84 अच्छा 8 14 पंचे 70 आणि 8 गुणिले चुकलं काय 16 8 64 16 8 128 आणि 6 134 अच्छा 13 आहे ना 16 सत्ते 16 सक 96 आणि 112 13 125 त्याला की नाही तर 12,544 बरोबर. कुठंही चुकणार नाही. आणि हे असं लिहिलं होतं की नाही ते अनंताचं गणित आहे. ते जे 32 गुणिले असं लिहिलं होतं ना 5 गुणाने, कारण का ते 32 म्हणजेच जो आहे तो अनंत परमाणू आहेत तिथं. परंतु ते तसंच ठेवत जायचं सगळं. इथं आपल्याला आकडेमोड करायला एवढी वेळ लागते, तिथं कायच करायचं नसते. ते खूप सोपं आहे. अर्थसंदृष्ट्यामुळे इतकी सोपी जाते. नुसतं चिन्ह ठेवत गेलं तर तिनं कट करत जायचं, त्यामुळं एकदम सोपं आहे. त्याच्या अर्ध ते फक्त 32 बदलायचं, 16 बदलायचं, 8 वगैरे एवढंच ठेवायचं. मग आता हे सगळ्यांची बेरीज तिथं त्या पद्धतीनं आता हे 32 आले ना, ह्या ठिकाणी काय येणार तिथं नाही, म्हणजे जे सगळ्याची जोड करणार आपण ते आता हे अर्धा होत गेले ना, हे पण गुणकार रूपच संख्या आहे, त्यामुळे ह्याचं पण आपण करू शकतो. 12,544 गुणिले 2 गुणकार वजा 392 आणि 2 वजा 1 म्हणजे 1 न भागायचे, त्यामुळे तेवढंच येणार. ते सूत्रावरनं ठेवलं की आपण इथं किती येणार 4 दुनी 8 4 दुनी 8 5 दुनी 10 अच्छा 1 2 2 4 आणि 5 बेकी बेने 5 येणार ना. बेकी बे 2 ही हो गए ना. 25,000 बरोबर आहे ना 28. आता त्याच्यातून 392 वजा करायचे. 6 8तून 9 गेले 9 हातचा 1 त्यातून 4 गेले 6 हातचा 1 5तून 4 24,696. हे काय झालं, हे पूर्णच जोड आला, हे सगळ्यांची बेरीज आली 24,696. ते ह्याची सगळ्याची धनाची बेरीज किती आली होती 1,08,000 1,08,000. आणि ही ऋणाची बेरीज किती आली 24,696. हे वजा केले आपण 4 अच्छा 1 10तून 10 गेले 0 कुछ गलत हो रहा है क्या बरोबर आहे ना. 8तून 1 हच्चा येणार 1 येणार 10चा येणार 10तून 4 गेले 6 आणि इथं हातचा 1 10तून 1 गेले 7. हे काय तर चुकलं इथं. हा दुसरं ऋण घटवायचं राहिलं आपल्याला. हे जे मिसळ होतं ना 100 गुणिले 8 100 गुणिले 8 सगळ्यामध्ये मिसळ आहे ना, ते दुसरं ऋण आहे, ते कमी करायचं राहिलं आपल्याला. ते किती आहे सगळं 100 गुणिले 8 गुणिले 6 वेळा मिसळ आहे ना आपण 6 म्हणजे 800 गुणिले 6 48 आहे का. हे पण काय करायचे त्याच्यातून वजाच करायचे आहेत ना. 48 भी माइनस ही करना है, तो इसमें से करेंगे क्या. तर हे आता जे 2 ऋण आहेत, हे 100 गुणिले 8 सगळ्यामध्ये मिसळवतं धनामध्ये, ते पण ऋण आहे आणि हे सगळं ऋण आहे. तर 24,696 एक ऋण आलं
आणि दुसरं ऋण किती आलं 4800. मग हे दोन्ही मिसळून त्याच्यातून वजा केलं तरी चालते. हे दोन्ही ऋण वजाच करायचे त्याच्यातून. म्हणून म्हणजे हे दोन ऋण मिसळायचे 24,796 आणि 4800 आणि ते 1,08,000 मधून वजा करायचे. दोन ऋणांची बेरीज करून त्या धनामधून वजा करायचं. तर ते दोन ऋणांची बेरीज आता इथून आपण हे केलं तरी पण चालतंय. आता किती आलं होतं आपलं 74,104 आलं होतं ना, बरोबर होतं. हां, ह्याच्यातून वजा 4800 करायचं. 4 0 11तून 8 गेले 3, 8 झाला 1, 7तून 5 गेले 1 आणि 7, 71,304. तुम्ही जर या त्रिकोणाकार सगळ्याची बेरीज करायचं असलं तर करून बघा येते की नाही. हे आपण सूत्रानं काढली, परंतु खरोखर जर त्याची बेरीज एवढी येते की नाही, ते पूर्ण त्रिकोणाकाराची जेवढी संख्या आहेत त्या सगळ्यांची बेरीज किती झाली 71,304. मग ही किती आहे तर काही कमी 1.5 गुणा आणि कोणी समयप्रबद्ध आहे. तर समयप्रबद्ध पाहुणेच्या ते आपलं पूर्ण होतं एवढं. तर समयप्रबद्ध गुणिले 1.5 गुणाने किती येतंय त्याच्यापेक्षा कमी आहे. 1.5 गुणाने त्याच्यामध्ये काही कमी आहे असं म्हणतात ना नेहमी. तर इथं समयप्रबद्ध गुणिले 1.5 गुणाने किती येणार प्रमाण बघा 6300 आणि 1.5 गुणाने म्हणजे किती येते 12. 8चे 1 गुणहानी आणि 8चं 1.5 केलं तर 8 गुणिले 1.5 करा किती येणार 2 चौक 8 4 त्रिक 12. तसं आपण 6चं 1.5 पट केलं तर 9 येणार. तसं 8चं 1.5 पट केलं तर 12 येणार. म्हणजे तर 12 आले 1.5 गुणहानी. तर 6300 गुणिले 12 किती उत्तर येते 1200 1200 12 त्रिक 36 झाले 3 12 सक 72 आणि 3 75 75,600 पूर्ण 1.5 गुणाने प्रमाण येते. परंतु ह्याच्यामध्ये काही कमी असं सांगितले ना, काही कमी आहे. तर ते इथं म्हणून तिथं किती आलं 71,304 आलं. पूर्ण 75,600 आलं नाही. जर 1.5 गुणाने प्रमाण पूर्ण असतं तर 75,600 आलं असतं. पण त्याच्यामध्ये काही कमी आहे. आता तुम्हाला आम्हाला सांगता येत नाही, तर अर्थसंतुष्टीनं बघितलं ना त्याच्यामध्ये कोणतं कमी झालं. संख्यात गुणहानीचा 18वा भाग आणि संख्यात पल्ल्याच्या वर्गशलाका एवढं कमी आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये धन, कारण तेवढं ते ऋण मिसळलेलं असतं ना तेवढं ते कमी होते. म्हणून काही कमी 1.5 गुणहानी गुणी समयप्रबद्ध एवढं सत्तेमध्ये कायम असतं. आणि उत्कृष्ट जे संचय आहे तो सुद्धा काही कमी 1.5 गुणहानी गुणी समयप्रबद्ध. फक्त तिथं तो मोठा समयप्रबद्ध घ्यायचा, त्यामुळं ते जास्त येणार, द्रव्य जास्त येणार त्याचं. असं हे हीन संकलन म्हटलेलं. ह्या पद्धतीला काय म्हटलं हीन संकलन. हीन का म्हटलं तर आपण कमी होत गेलं ना वर 512 हे ज्याच्यामध्ये कमी आहे तेवढं मिसळलं आपण आणि वरचे पुन्हा कमी प्रमाण आहे, तर ते हीन संकलन. आता हेच गणित आचार्याने दुसऱ्या पद्धतीनं सांगितले. त्याला काय म्हणतात अधिकाधिक संकलन. म्हणजे शेवटच्या गुणहानीपासून सुरुवात करायची आणि खालच्या गुणहानीपर्यंत काढायचं. आपण आता पहिली काढून मग शेवटची काढत गेलो का नाही, 2री 3री 4थी, तिथं पहिला शेवटची काढायची गुणहानी, मग त्याच्यानंतर ते शेवटून 2री, मग शेवटून 3री, मग खालची असं पहिल्यापर्यंत काढायचं. तिथं इथं अर्धा येत गेलं तसं तिकडून येताना दुप्पट येते. परंतु थोडी पद्धत वेगळी आहे त्याची काढायची. सोपं आहे तसं ते. उद्या घ्या म्हटलं तर उद्या घेऊ आपण ते. अधिकाधिक संकलन. मग अनुलोम विलोम संकलन, म्हणजे आडवं तिरवं काढायचं ते. म्हणजे हिकडच्या गुणाले तिच्या गुणातलं असं, म्हणून ते अनुलोम विलोम संकलन म्हणतात त्याला. तर अशा 3 पद्धतीनं हे एकच गणित आचार्याने केलेलं आहे. उत्तर तेच येत आहे शेवटी, फक्त पद्धत वेगळी काढायची.
म्हणजे त्या त्रिकोणाकार रचनेचा जोड तुम्ही कसं पण काढू शकता. एक सुरुवातीपासून शेवटी काढला, आधी काढलं तर शेवटीपासून शेवटीपर्यंत काढणार. मग तिसरं जे येणार ते प्रत्येक निषेध त्याच्यामध्ये किती आहे त्याची बेरीज करून त्याची गुणहानी करतात, ते बघू नंतर. पाहिजे तर फक्त पद्धत दाखवून तुम्ही तुमचं काढलं तरी पण चालते. आता हे जे आपण काढलं ना, एकदा पूर्ण तुम्ही कच्च्या वहीवर स्वतः काढून बघायचं, आलं का नाही, एवढं येते का नाही. गणिताची ज्यांना आवड असते ना त्यांना ते गणित करायला आवडते. म्हणजे गणितानं आणि आलं उत्तर की आपल्याला ते आनंद होतं की बरोबर आलं आपलं उत्तर. ते स्वतःच्या हाताने करून बघायचं म्हणजे मग आपल्याला कळते ते. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी ज्ञान दर्शन संपन्न आहे. हा मी एकत्व विभक्त स्वरूप आहे. हा मी निर्मम स्वरूप आहे. कर्म आणि नोकर्मापासून भिन्नच आहे. हे सर्व बेरीज कर्म परमाणूंची आहे. परंतु एक कर्म परमाणू सुद्धा माझ्या रूप कधीही होत नाही. मी ह्या सर्व अनंत कर्म परमाणूपासून अत्यंत भिन्न, त्यापासून निरपेक्ष, एक स्वाधीन स्वतःसिद्ध पदार्थ आहे. कर्म आहेत, अस्तित्व आहे हे दाखवतात आपल्याला, परंतु त्याचे अस्तित्व माझ्या अस्तित्वापासून भिन्न आहे. हे माझ्या स्वतःची संपत्ती नाही, हे माझे वैभव नाही, हे पराया धन आहे, त्याला देऊन टाकायचे आहे. आणि आपल्याजवळ अनंत गुणांची संपत्ती आहे, ती शाश्वत संपत्ती आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप अनंत गुण स्वरूप एकत्व विभक्त स्वरूप शुद्धोऽहम् एकोऽहम् ध्रुवोऽहम्. नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धा